हाय हॅलो मित्रांनो, नमस्कार. मी निखिल प्रभाकर राहरकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आणि प्रथम तर तुमची माफी मागतो की मागील 2 दिवसात आपले व्हिडिओ आले नाहीत. काही कारणं होती, ती मी पुढे बोलेलच. पण आज मी जो विषय घेऊन आलोय तो आपल्या जर्नीसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे लाईफ रिसेट आणि संयम. तर मित्रांनो, आयुष्यामध्ये संयम फार महत्त्वाचा असतो. कधी कधी संयमातूनच आपल्याला योग्य दिशा मिळते आणि याच विषयावर मी आज बोलणार आहे. पण प्रथम तर आपण हे समजून घेऊ की लाईफ रिसेट म्हणजे नेमकं काय. तर मित्रांनो, लाईफ रिसेट म्हणजे सगळं बदलणं नाही. लाईफ रिसेट म्हणजे स्वतःला समजून घेणं. कधी कधी रिसेट म्हणजे लाईफमध्ये काही ॲक्शन्स घेणं, निर्णय घेणं. तर कधी कधी रिसेट म्हणजे थांबणं. हो मित्रांनो, आयुष्यात थांबणंही गरजेचं असतं. तर मित्रांनो, आता आपण हा समजून घेऊ की आयुष्यामध्ये संयम कठीण का ठरतो. आपण एखादी जर्नी जेव्हा चालू करतो, आपण एखादी प्रोसेस जेव्हा चालू करतो, तेव्हा आपण लगेच रिझल्टच्या मागे लागतो. आपल्याला क्विक रिझल्ट्स हवे असतात, जे की पॉसिबल नाही आणि योग्यही नाही. दुसरं तर आपण कंपॅरिझन करायला लागतो आणि या कंपॅरिझनमधूनच मग आपण स्वतःला जज करतो आणि मग मिस्टेक्स होतात. तिसरी गोष्ट मित्रांनो, की जेव्हा आपण आपल्या आजूबाजूच्या सोसायटीकडे पाहतो, समाजाकडे पाहतो, तर समाज आपल्याला स्पीड शिकवतो, फास्ट लाईफस्टाईल, क्विक लाईफस्टाईल हे शिकवतो. पण समाज आपल्याला पेशन्स नाही शिकवत आणि पेशन्स खूप महत्त्वाचे असतात. तर मित्रांनो, आज मी काहीतरी काम करतोय पण मला यश येत नाही आणि मग जेव्हा आपल्याला ह्या गोष्टीवर लोक बोलायला लागतात, त्या लोकांचं बोलणं ऐकून घेणं आणि शांत राहणं म्हणजेच संयम. आणि हे तुम्हाला हेल्पफुल ठरतं. तर आपण पुढे ह्या विषयावर बोलणार आहोत की मी काही माझ्या पर्सनल मोमेंट शेअर करणार आहे. मित्रांनो, खरं तर मी व्हिडिओ बनवला होता पण तो मी टाकला नाही, कारण मला तो जो मी कंटेंट बनवला होता तो मला पटला नाही आणि तो मला असा मनाला टच नाही झाला. त्यामुळे मग मी स्किप केलं आणि मी पेशन्स ठेवले. मग मी हा विषय घेतला आणि मग मला असं वाटलं की नाही, हा हे बोलणं योग्य आहे. मग मी ठरवलं आणि मी बोलायला सुरुवात केली. तर आता पुढचा एक मुद्दा असा आहे आपला की संयम म्हणजे काय नाही. तर मित्रांनो, संयम म्हणजे पळ काढणं नाही. संयम म्हणजे स्वतःला फसवणं नाही. संयम म्हणजे आळस नाही. तर संयम म्हणजे काय आहे ना मित्रांनो, संयम म्हणजे पेशन्स ठेवणं, स्वतःला समजून घेणं, आपण जी प्रोसेस करतो आहोत त्यावर विश्वास ठेवणं आणि आपलं काम करत राहणं. हे तुम्हाला हेल्पफुल ठरतं आणि मग तुम्ही योग्य निर्णय घेऊ लागता. आता मित्रांनो, आपण अजून एक मुद्दा घेतो आहोत, तो म्हणजे की लाईफ रिसेटमध्ये संयम कसा महत्त्वाचा ठरतो. तर जेव्हा आपण लाईफ रिसेटमध्ये पेशन्स ठेवतो मित्रांनो, संयम ठेवतो, त्यावेळेस काय होतं, संयम ठेवला की आपण शांत व्हायला लागतो. शांत व्हायला लागलो की मग आपल्याला आपले जे निर्णय आहेत ते कुठे चुकले, काय झाले हे कळायला लागतं आणि मग आपण योग्य डिसिजन्स घ्यायला लागतो. ते योग्य डिसिजन्स तुम्हाला हेल्पफुल ठरतात तुमच्या आयुष्याची क्लॅरिटी समजून घेण्यासाठी. आणि मग एकदा तुम्हाला तुमच्या आयुष्याची क्लॅरिटी समजून आली की मग तुम्ही पुढे चालायला लागता. आणि यामुळेच अजून एक गोष्ट होते मित्रांनो, ती म्हणजे फार महत्त्वाची, की संयम ठेवला की तुमची फेक अर्जन्सी कमी होते. तुम्ही जे निर्णयाच्या मागे, रिझल्ट्सच्या मागे लागलेले असतात ते कमी होतं आणि मग तुम्ही फेक रिझल्ट्सच्या मागे लागण्यापेक्षा प्रॉपर रिझल्ट्सच्या मागे लागता आणि मग जे अचीव व्हायचं असतं ते अचीव होतं. हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. संयम ठेवल्यामुळे आपले डिसिजन्स बदलतात. संयम ठेवल्यामुळे आपली निर्णय क्षमता बदलते. संयम ठेवल्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो आणि मग आपण एक योग्य वाटचाल करायला लागतो आणि पुढे जातो. तर आता मित्रांनो, अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की जे आहे ॲट द एंड मी असं विचारेल की म्हणजे सांगू इच्छितो तुम्हाला की संयम जे आहे ना मित्रांनो, तो सगळ्यांना लगेच कळत नाही. निर्णय सगळ्यांना लगेच सुचत नाहीत, विचार येत नाहीत डोक्यामध्ये काय करायचं. कधी कधी थांबणं हाच संयम असतो आणि तोच हेल्पफुल ठरतो मित्रांनो. सहन करणं हाच तुमच्यामध्ये बदल घडवत असतो. जेव्हा तुम्ही सहनशील होता तेव्हा तुम्ही कणखर होता आणि जेव्हा तुम्ही कणखर होता तेव्हा तुम्ही बदलता. हे महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, सगळ्यात शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. कमेंटमध्ये याचं उत्तर तुम्ही नक्की द्या की तुम्हीही आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टीसाठी संयम ठेवला आहे का, कोणत्या गोष्टीची वाट पाहिली आहे का. जर तुमचं उत्तर हो असेल तर कमेंटमध्ये तुमचं उत्तर नक्की लिहा. मला ते वाचायला खरंच आवडेल. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल लाईफ, रिअल रिसेट. धन्यवाद मित्रांनो.